नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वीच्या 12व्या प्रकरणाचा अभ्यास आपण करतो आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सामाजिक क्षेत्रामधील शिक्षण हा भाग आपण अभ्यासला. आज आपण या व्हिडिओमध्ये क्रीडा क्षेत्र व सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र यामध्ये होत गेलेले बदल अभ्यासणार आहोत. एकेकाळी ऑलिम्पिकमध्ये हॉकी या खेळामध्ये भारताचे वर्चस्व होते. त्याचप्रमाणे कुस्तीमध्ये खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले होते. नंतरच्या काळामध्ये जागतिकीकरणामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय आमूलाग्र बदल होत गेले. दिवसेंदिवस खेळाचे स्वरूप बदलत चालले आहे आणि क्रीडा प्रकारातील सर्वच खेळाडूंना आपली कामगिरी वारंवार सिद्ध करणे गरजेचे बनले आहे. खेळाचे स्वरूप बदलत असताना एका उदाहरणाद्वारे आपल्याला हे बदल पाहता येतात. उदाहरणार्थ क्रिकेट. पूर्वीच्या काळी क्रिकेटमध्ये 5 दिवसांचे कसोटी सामने चालत होते. अनेक वर्षे 5 दिवसांच्या कसोटी सामन्यानंतर एकदिवसीय क्रिकेट सामने सुरू झाले. बरीच वर्षे एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचे वर्चस्व होते. आता ह्या 6-7 वर्षांमध्ये एक दिवसांचे 50 षटकांचे सामने आता 20 षटकांपर्यंत सीमित झाले आहेत. त्याचप्रमाणे पूर्वीची कुस्ती चितपट होईपर्यंत चालत असे. आता ती गुण पद्धतीने खेळली जाते. आज भारतामध्ये कबड्डी, हॉकी, क्रिकेट, जलतरण, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, नेमबाजी, बुद्धिबळ, मोटर स्पोर्ट्स, स्काय डायव्हिंग, मुष्टियुद्ध, तिरंदाजी, कुस्ती, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बिलियर्ड्स आणि मल्लखांब असे वेगवेगळे खेळ खेळले जात आहेत. भारतामध्ये या क्रीडा क्षेत्राशी संबंधित विशिष्ट नियतकालिकांचे प्रकाशन केले जात आहे. त्याचप्रमाणे अनेक वाहिन्या या फक्त खेळांसाठी चालू आहेत. उदाहरणार्थ स्टार स्पोर्ट्स तसेच ESPN. संपूर्ण भारतामध्ये या वेगवेगळ्या खेळांच्या संघटना स्थापन झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे या संघटना आपल्या क्रीडा प्रकारातील खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करीत आहेत. उदाहरणार्थ फुटबॉल. या फुटबॉल खेळामध्ये एखाद्या खेळाडूला क्लब दत्तक घेतो. या खेळाडूच्या नावानेच तो क्लब ओळखला जातो. तसेच क्रिकेटमध्ये सुद्धा हल्ली IPL सामने, एक दिवसीय विश्वचषक सामने, 2020 विश्वचषक सामने तसेच कबड्डीमध्ये प्रो कबड्डी लीग यासारख्या खेळांना अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या जगभरच्या प्रसारणाच्या हक्कांमुळे खेळाडूंच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खेळाडूंचे जीवन बदलून गेलेले दिसून येते. प्रत्येक क्रीडा प्रकारामध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या खेळाडूंची दखल सरकारकडून घेतली जाते. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर.
याच्या क्रिकेटमधल्या 100 शतकांच्या कामगिरीद्वारे भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला. त्याचप्रमाणे क्रिकेटमधल्याच विराट कोहली याला पद्मश्री हा नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अगदी याच आठवड्यामध्ये धावपटू आसामची धावपटू हिमा दास हिला आसाम सरकारने पोलीस उपअधीक्षक या सरकारी सेवेतील नोकरीवर नियुक्त केले आहे. तसेच सचिन तेंडुलकर याला राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये समाजाचा खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याचप्रमाणे खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला दिसून येतो. शालेय जीवनापासूनच एखाद्या खेळामध्ये आपली कारकीर्द करण्याचा दृष्टिकोन आज विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला दिसतो. आज शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये खेळ या घटकाला अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. या ठिकाणी कुस्तीवीर खाशाबा जाधव यांचे छायाचित्र दिसून येते. ऑलिम्पिकमध्ये यांनी पदक मिळवले होते. भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या असाधारण कामगिरीमुळे सरकारने त्याचा गौरव केला. क्रीडा धोरण. भारत सरकारचे क्रीडा धोरण कसे आहे हे आपणास येथे पाहता येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकार आपल्या क्रीडा धोरणामध्ये प्रगतशील धोरणाचा अवलंब केलेला आहे. 2001 मध्ये भारत सरकारने क्रीडा धोरण जाहीर केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर हल्ली भारतीय खेळाडूंचा सहभाग वाढत चाललेला आहे. खेळामध्ये विज्ञानाचा वापर वाढतो आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानसुद्धा या खेळामध्ये वापरले जात आहे. हे क्रीडा धोरण घोषित करत असताना देशातील वेगवेगळ्या खेळांचा विस्तार करणे, खेळाडूंना विविध खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यास मदत करणे, खेळांसाठी पूरक आणि मूलभूत सुविधा उभारणे, तसेच राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन आणि सहयोगी संस्थांना मदत करणे व गुणवंत खेळाडूंचा शोध घेणे, त्याचप्रमाणे खेळांच्या प्रसारासाठी लोकसहभाग व जागृती करणे ही या क्रीडा धोरणाची प्रमुख उद्दिष्टे सांगता येतात. भारत सरकारने क्रीडा धोरणामध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी 2011 मध्ये या आणि खेळा ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत दिल्लीमधील 5 क्रीडा संकुले खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली गेली. यामध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने जवाहरलाल नेहरू स्टेडियम, डॉक्टर करण सिंह शूटिंग रेंज, डॉक्टर SPM स्विमिंग पूल संकुल, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम अशी वेगवेगळी स्टेडियम्स वेगवेगळ्या खेळाडूंच्यासाठी उपलब्ध करून दिली गेली. त्यामधून या ठिकाणी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्याची संधी प्राप्त झाली. खेळ या प्रकाराला शैक्षणिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मणिपूर राज्यातील इम्फाळ या ठिकाणी राष्ट्रीय खेळ विश्वविद्यालय म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात आली. या विद्यापीठामध्ये खेळांचे प्रशिक्षण, खेळांचे व्यवस्थापन, क्रीडा मानसशास्त्र इत्यादी विषयांची पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तसेच खेळ या प्रकारामध्ये संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून या विद्यापीठामध्ये MSc खेळांचे प्रशिक्षण व MA खेळांचे मानसशास्त्र यांचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. भारत सरकारने 2017 साली खेलो इंडिया ही योजना सुरू केली. या योजनेचे बोधचिन्ह या ठिकाणी दिसते. पूर्वी सुरू असलेल्या खेळासंदर्भातील काही योजना, त्याचप्रमाणे काही नवी उद्दिष्टे एकत्र करून ही खेलो इंडिया योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा सुरू करण्याचा हेतू म्हणजे खेळांना व्यापक जनाधार देणे, जास्तीत जास्त खेळाडूंना यामध्ये सहभागी करून घेणे आणि या खेळांमध्ये उत्तम दर्जा गाठणे या विशिष्ट उद्दिष्टांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये एकूण 12 घटक आहेत. यामध्ये शालेय पातळीपासूनच विद्यार्थ्यांच्यामध्ये खेळांविषयी गोडी निर्माण करणे, विविध क्रीडा प्रकारांमध्ये मुलींचा सहभाग वाढवणे इत्यादींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे खेळांच्या विकासासाठी भारत सरकारने राष्ट्रीय खेळ विकास कोष म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फंड स्थापन केलेला आहे. तसेच वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पुरस्कारसुद्धा देण्यात येतात. त्यामध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी, तसेच राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ऑलिम्पिक स्पर्धा प्रकारांमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला भारत सरकारकडून 75 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. तसेच पॅरा ऑलिम्पिक सामने, एशियाड सामने, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, विश्वचषक स्पर्धा, आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धा, दृष्टिहीन खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पदके अथवा विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला रोख बक्षीस दिले जाते. तसेच खेळाडूंना नोकऱ्या दिल्या जातात. त्याचप्रमाणे विजेत्या खेळाडूंना निवृत्त झाल्यावर निवृत्ती वेतनाची म्हणजेच पेन्शनची सोय करण्यात आली आहे. एप्रिल 2018 पासून ऑलिम्पिक खेळातील विजेत्याला दर महिना 20,000 रुपये तर आशियाई खेळातील विजेत्याला 12,000 रुपये दरमहा पेन्शन देण्यात येते. अशा वेगवेगळ्या माध्यमातून भारत सरकारचे क्रीडा प्रकारामध्ये युवकांचे लक्ष वेधून घेत आहे. क्रीडा प्रकारात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यावे, त्यांनी खेळामध्ये करिअर करावे आणि पदके मिळवून आपल्या देशाचे नाव रोशन करावे यासाठी अनेक विविध संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय खेळ विश्वविद्यालय म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी मणिपूरची ही इमारत इम्फाळ या ठिकाणी आहे. यानंतर या प्रकरणामधील शेवटचा मुद्दा म्हणजे सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र. आपल्या भारतामध्ये दिवसेंदिवस पर्यटन या क्षेत्रामध्ये वृद्धी होत असलेली दिसून येते. कारण पर्यटन हे एक अतिशय वेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. या पर्यटन क्षेत्रामुळे आपल्या देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. संपूर्ण भारतभरातील वेगवेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक, नैसर्गिक समृद्धीने परिपूर्ण असलेल्या
ठिकाणांना भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे भारताच्या परकीय उत्पन्नात प्रतिवर्षी वाढ होत आहे. परदेशातून येणाऱ्या या पर्यटकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी गृह मंत्रालय, पर्यटन मंत्रालय आणि विदेश मंत्रालय यांनी एकत्र येऊन ई-व्हिसा सुविधा सुरू केलेली आहे. तसेच त्यामध्ये ई-व्यावसायिक व्हिसा, ई-मेडिकल व्हिसा, ई-व्हिसा सुविधा देण्यात आलेल्या आहेत. या विदेशी पर्यटकांना 2016 पासून हिंदी, इंग्रजीशिवाय 10 परकीय भाषांमध्ये आठवड्याचे सर्व दिवस आणि दिवसाचे 24 तास माहिती देण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आलेली आहे. परदेशी पर्यटकांपैकी अरबी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, कोरियन, चिनी, पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश भाषेमध्ये पर्यटकांना त्यांच्या मोबाईलवर पर्यटन स्थळाविषयी किंवा सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली जाते. 1363 या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास पर्यटकांना पर्यटन मंत्रालयाच्या वतीने माहिती उपलब्ध करून दिली जाते. या योजनेअंतर्गत क्रूझवरील पर्यटन, साहसी क्रीडा पर्यटन, आरोग्य योजनाशी संबंधित पर्यटन, गोल्फ, पोलो, पर्यावरणपूरक पर्यटन, चित्रपटविषयक महोत्सव अशा विविध विषयांचा समावेश त्यामध्ये झालेला आहे. परदेशातील पर्यटकांना भारतामध्ये आल्यानंतर संबंधित पर्यटन स्थळाविषयी सविस्तर आणि योग्य ती माहिती मिळावी यासाठी पर्यटन विभागाने पर्यटक मार्गदर्शक म्हणजेच टुरिस्ट गाईड यांची नियुक्ती केलेली आहे. या पर्यटक मार्गदर्शकांना योग्य तो शिष्टाचार आणि आदर्श पद्धतीने वागणे, बोलणे यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्यात आलेल्या आहेत. या संस्थांमधून टुरिझम, त्याचप्रमाणे टुरिस्ट गाईड यासारख्या अभ्यासक्रमांची सोय करण्यात आलेली आहे. भारतातील त्याचप्रमाणे परदेशातील जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना उत्तम प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने हॉटेल्स, वाहतूक व्यवस्था, टुरिस्ट गाईड्स यासारख्या सुविधांचा समावेश आहे. पर्यटन क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी तसेच भारतातील पर्यटन स्थळांचे जास्तीत जास्त मार्केटिंग करण्यासाठी तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अतुल्य भारत म्हणजेच इनक्रेडिबल इंडिया ही प्रसिद्धी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत भारतातील अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांची दर्शन त्यामधून घडवण्यात आले. स्वदेशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी डिस्कव्हरी चॅनलच्या सहकार्याने गो नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य भारताकडे चला हा दूरदर्शन कार्यक्रम प्रकाशित करण्यात येऊ लागला. भारतामधील विविध वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची माहिती होण्यासाठी तसेच ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, आध्यात्मिक स्थळांची माहिती सर्वांना व्हावी यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल माध्यमातून प्रचार व प्रसार सुरू करण्यात आला. त्यामध्ये BBC, डिस्कव्हरी, हिस्ट्री, इपिक अशा वेगवेगळ्या जागतिक दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून भारतातल्या या नैसर्गिक वारसा स्थळांची सविस्तर माहितीपर कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात. त्यामुळे अमेरिका, फ्रान्स, जपान अशा वेगवेगळ्या खंडातील वेगवेगळ्या देशांमधील पर्यटक भारतामध्ये दिवसेंदिवस
वाढत्या संख्येने येत आहेत. भारताला प्राचीन काळापासून धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. हिंदू, बौद्ध, जैन या प्राचीन काळच्या धर्मांची प्राचीन तीर्थक्षेत्रे व आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची 95 स्थळे प्रसाद योजनेमध्ये समाविष्ट केली गेली आहेत. या तीर्थक्षेत्रांना जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना राबवण्यात आल्या आहेत. पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन्स इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन टुरिझम मार्ट 2018 साली आयोजित केले गेले. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केले गेलेले हे पहिलेच टुरिझम मार्ट होते. या टुरिझम मार्टद्वारे संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधील पर्यटन स्थळांचे मार्केटिंग यामधून करण्यात आले. अशा प्रकारे आपणास भारतातील विविध पर्यटन स्थळांच्या त्याचप्रमाणे सांस्कृतिक वारसा स्थळांच्या विकासासाठी त्याचप्रमाणे पर्यटकांनी जास्तीत जास्त भेटी द्याव्यात यासाठी राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेता येते. भारतामध्ये अशी शेकडो विविध वारसास्थळे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ओरिसा राज्यातील सूर्यमंदिर, कर्नाटक राज्यामधील हंपी, बदामी, ऐहोळे ही ठिकाणे, उत्तर प्रदेशमधील ताजमहाल, दिल्ली येथील लाल किल्ला, त्याचप्रमाणे बौद्ध स्तूप, वेगवेगळे किल्ले, लेणी, राजवाडे यांचा समावेश आहे. अतुल्य भारत मोहिमेद्वारे या वेगवेगळ्या वारसा स्थळांना जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी अशी योजना राबवली गेली. मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया, दिल्ली येथील लाल किल्ला, ऐहोळे कर्नाटक येथील मंदिरांचा समूह अशा वेगवेगळ्या ठिकाणांवर या पर्यटकांची वर्दळ वाढावी यासाठी या विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या पाठामध्ये आपण सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा आणि पर्यटन या क्षेत्रांचा मागोवा घेतला. या विविध क्षेत्रांमध्ये भारत कशा प्रकारे बदलत गेला आणि सध्याचे या सर्वच क्षेत्रांमधील धोरण कशा प्रकारे सुरू आहे याचा आढावा आपणास घेता येतो. धन्यवाद.